आज आपण गाजर आणि बीटचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. गाजर आणि बीट म्हटलं की लहान मुलं पहिले नाक मुरडतात. बीट आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी करते आणि बीटामधले आयर्न रक्तपेशी वाढवायला मदत करतात. चला तर साहित्य बघूया. अर्धा कप गाजर, अर्धा कप बीट, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा कप कोथिंबीर, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा लाल तिखट. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा चवीपुरतं मीठ घालते आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मिरेपूड घालते आहे मी इकडे. मिरेपूड घालून झाल्यानंतर आपण जो गाजर आणि बीट किसून घेतला आहे तो सगळा घालायचा आहे याच्यामध्ये. धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे मी, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा कप कोथिंबीर, 1 चमचा धनेपूड, या पद्धतीने आपण सगळं मिश्रण एका बाउलमध्ये एकत्र करून घेणार आहोत. अर्धा चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा आलं पेस्ट आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे मी. या पद्धतीने आपण सगळं मिश्रण सुकंच पहिले एकत्र करणार आहोत, जेणेकरून मसाले सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आता हळूहळू करून पाण्याच्या साहाय्याने मी एक गोळा तयार करून घेत आहे. जसा आपण चपातीला मळतो तसाच गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. या पद्धतीने गोळा तयार करून झाला आहे. आता ह्याच्यावर थोडंसं तेल लावते. तेल लावून झालं की ह्याला 10 ते 15 मिनटं साईडला ठेवणार आहे मी. आता याला तुम्ही हवे त्या शेपमध्ये याचे पराठे लाटू शकता. मी इथे चौकोनी पराठा लाटला आहे. पराठा लाटताना त्याच्यात थोडंसं चीज घातलं आहे, म्हणजे लहान मुलं व्यवस्थित खातात, नाहीतर खायला मागत नाहीत लहान मुलं. चीजचं स्टफिंग केलेलं आहे मी. आता पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला पीठ लावून त्याचा पराठा तयार करणार आहे. पराठा लाटून झालेला आहे. इथे मी पॅन आधीच गरम करायला ठेवला होता. आता या तव्यावर पराठा टाकणार आहे. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं ह्याला. इथे तुम्ही तेल, तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता. मी तेल लावलेलं आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे ह्याला, म्हणजे आतलं चीज छान मेल्ट होईल आणि लहान मुलं आवडीने खातील. या पद्धतीने आपले गाजर आणि बीटचे पराठे तयार झालेले आहेत. एकदा करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.